किरण लामटे सर माझ्यासोबत आहेत. काय विधान भवनामध्ये कोणता प्रश्न उपस्थित करणार प्रामुख्यानं तो शेतकऱ्यांच्या हिताचा असावा? अ, अकोल्यामध्ये आता सध्या तर ज्वलंत प्रश्न विजेचा आहे की शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा लाईट रात्रीच्या वेळेला दिली जाते आणि त्यामुळं बिबट्याचे हल्ले, शेतकऱ्यांवरती बिबट्याचे हल्ले, लहान बाळांवरती बिबट्याचे हल्ले. आता ते बिबट्याप्रवण क्षेत्र तयार झाल्यामुळं तिथं आमची मागणी आहे की शेतकऱ्यांना दिवसा 3 फेजची लाईट दिली जावी, जेणेकरून दिवसा शेतकरी पाणी भरतील, ही मुख्य माझी मागणी आहे. आणि बाकी मग आता रेल्वेचा प्रश्न आहे की नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे आता शासन मंजूर करते. खरं तर 2-3 अलाइजमेंट झालेत. केंद्र सरकारनं आता जवळ एक अलाइजमेंट फायनल करायचं ठरवलं आहे आणि राज्यानं त्या प्रस्तावाबाबत आमचा पाठपुरावा करावा की ती हायस्पीड रेल्वे जी आहे ती नाशिक, सिन्नर, त्यानंतर अकोले सरहद्द, संगमनेर सरहद्द, आळेफाटा मार्गे पुढं पुण्यात जावी, अशी आमची मागणी आहे. आणि तसाच सर्वे पहिला झाला होता. आता काहीतरी शिर्डीकडनं नेण्याचा घाट घातला गेला आहे, परंतु नक्कीच त्याला आम्ही विरोध करून तो पहिल्या सर्वेनुसार अकोल्यातूनच रेल्वे मार्ग कसा जाईल हा आमचा प्रयत्न असेल. बिबट्यांच्या हल्ल्यानंतर 1 कोटीच्या शेळ्या ज्या आहेत ते बिबट्यांसाठी सोडल्या जातील असं आपल्या सरकारचं म्हणणं आहे, आमदारांचं म्हणणं आहे. मात्र ठोस पावलं उचलावीत असं रोहित पवार म्हणतात. 100% की सरकारचा निर्णय किंवा वनमंत्र्यांचा निर्णय की एवढ्या एवढ्या शेळ्या सोडल्या जातील. शेळ्या सोडून ते बिबटे त्यांना सवय ऊसाची लागली, त्यामुळं ते काही जंगलात राहतील असं आम्हाला काही वाटत नाही. कारण काही बिबटे जंगलात राहणारे आणि बरेच सारे ऊसात राहणारे बिबटे, असा एक त्यांनी त्यांचं स्वतःची बदल करून घेतला आहे आणि त्यामुळं ते शहरात ऊसात थांबत आहे. तर त्याच्यावरती ठोस पर्याय हाच आहे. एक तर हे बिबटे उचलून न्यायचे, त्यांची नसबंदी करायची आणि त्या क्षेत्रात ती बिबटे येणार नाही याची काळजी घ्यायची. मला वाटतं सरकारला असं पाऊल उचलावं. शिक्षकांचं दुसरीकडे आंदोलन चालू आहे की 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीच्या जे 78 महाविद्यालयांना 100% अनुदान देण्याबाबतचं त्यांचं आंदोलन चालू आहे. ही मागणी आहे. कसं पाहता? सरकारनं नक्कीच तसं ह्या महायुती सरकारनं किंवा युती सरकारनं 20% अनुदान, 40% अनुदान, ही नैसर्गिक वाढ आहे, ही त्यानुसार अनुदान दिलं गेलं आहे. आणि शिक्षकांनी जी मागणी केली तर बऱ्याच काही काही 18-18, 20-20 वर्ष सर्व्हिसेस झाल्या, त्यामुळं सरकारनं त्याच्याकडं सकारात्मक दृष्टीनं पाहावं आणि मागणी मान्य करावी. आमदार निवासला तर मात्र तुम्ही राहत आहेत, मात्र बरेच आमदार निवासमध्ये राहत नाहीत असं विरोधी पक्षाचे नेते मंडळी म्हणतायत. तुम्ही कसं पाहता? असं काही नाही, बरेचसे आमदार निवासातच थांबत आहेत. आता इकडे विदर्भात आल्यानंतर खरं तर वर्षातून येणं होतं. मग बऱ्याच वेळा आजूबाजूचे ताडोबा प्रकल्प आहे, बाळासाहेब ठाकरे उद्यान आहे किंवा इथं आल्यानंतर अक्षरधाम मंदिर आहे, असं पाहण्याच्या निमित्तानं बाहेर जातात. काहींचे मित्र इकडे, त्यामुळं थांबत असतील बाहेर किंवा काही जण हॉटेलला थांबत असतील, पण बरेचसे आमदार हे आमदार निवासालाच थांबतात. ओके, धन्यवाद. हे होते किरणजी लामटे आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतात. काय आणखीन एखादा मुद्दा आहे तो जेणेकरून महत्त्वाचा आहे विधान भवनामध्ये मांडण्यासाठी? काय जो मुद्दा आहे तसा तो केंद्राशी निगडीत आहे की जे कांदा किंवा जी शेतकरी उत्पादन आहेत तर याच्यावरती निर्यात धोरण ठरलं गेलं पाहिजे. निर्यातीचं शुल्क कमीत कमी शेतकऱ्यांकडनं आकारलं गेलं पाहिजे किंवा निर्यात शुल्क शेतकऱ्यांसाठी माफ झालं पाहिजे. आणि कांद्याची बाकीची ही जी शेतीमालाची निर्यात ही मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. आयात धोरण मात्र ह्या बाबतीत असलं नाही पाहिजे. असं ही एक महत्त्वाची मागणी, पण तो महत्त्वाचा केंद्राच्या अखत्यारीतला प्रश्न आहे, त्यामुळे राज्य आणि केंद्राच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा व्हावा. ओके, धन्यवाद. हे होते किरणजी लामटे. प्रत्येक प्रश्नांचे प्रत्युत्तरं जे आहेत ते त्यांनी दिलेत. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य जुंबळे, नागपूर.